कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेवणाचं काय करायचं, स्वयंपाकी कोण असणार आहे सगळं ठरवायचा तू, सगळा करायचा। आणि लक्षात ठेव, या सगळ्या अधिकाराबरोबर कर्तव्य आणि जबाबदारी पण येते, ती पण निभावायची, मागे फिरायचं नाही। मी फक्त पैसे द्यायचं काम करणार, कळते तुका? उद्याचा दिवस हा, तो दिवस तुझ्या हातात हा, सिद्ध करून दाखव। एवढी मोठी मोठी बडबड करतेस ना, मग दाखव। थांबा उमा, उमा तुम्ही आणि मंजू दोघींनी कामाक मदत नाही करायची हा। तिला एकटीला करू दे, तिचा अधिकार हा मुलगी म्हणून, हो ना? दाखव करून। दादा, या तू बरोबर नाही करत हा। आणि तू मध्येच येऊन आगाऊपणा केलंस ता बरोबर हा। तू का सांगितलं ना मध्ये मध्ये बोलू नकोस म्हणून? तू बोलूक भाग पाडलंस नाही। बस उमा, मंजू, ज्या सांगितलं त्या सगळं ऐकायचं, काही पण काम करायचं नाही, सगळा लाली एकटा करत। दादा, विषय संपलो। करेन, सगळं करेन। तुझीच बहीण असाय ना मी, सगळं करेन। हजो तू, हजो हजो तू। सगळं करतोय मी, हा सगळं करतोय मी। उमा बोल, काय काय ठरवलं तुम्ही चर्चेत? हा बोल, सांग सांग सांग, बोल। नाही वहिनी, वहिनी काहीच सांगणार नाही आणि मी पण नाही। ऐकलंस ना दादाने काय सांगितलं आता? या सगळा तू केलंस ना, मग आता तूच निस्तार। बाई ग, या मेघनाबाई म्हणतात तसं मी काही माझं मतभेद मांडणार नाही। आली ताईचा शहाणपणा त्यांच्या संघाशी आलाय। नाही नाही नाही, मला त्या भानगडीत नाही पडायचं। लालिताईंका सवय नाही आहे या सगळ्या कामाची। हो ना, याचा लालीने आधीच विचार करायला हवा होता। हो, पण तरी नाही उमा, लालीच्या वागण्याला लगाम घालणं दिवसेंदिवस कठीण होत चालला हा। तुम्ही घरातलं वातावरण बघताच ना, दायचे गेल्यापासून जरा बिथरल्या त्या। अरे पण घरामध्ये कशासाठी काय चाललेला, प्रसंग काय हे कळायला नको? लहान आहे आता लाली, आईक जाऊन फक्त 10 दिवस झाले आहेत आणि घरात तेच वातावरण। दरवेळी फक्त मोठ्या आवाजात बोललं की हवं असलेलं साध्य करता येतं, असं होत नाही उमा, कधीच होत नाही। त्यासाठी मेहनत करायला लागते, हे आजपर्यंत लालीला कळलेलं नाही। उगीच बाजू घेऊ नका, काही बिथरली नाहीये। ह्या बघा, तुम्ही एवढा विचार करू नका आणि उद्याच्या कार्याची काळजी पण करू नका। तुम्ही लालिताईंका सांगितलेला, पण तरी मी उद्या या कार्यात स्वतः लक्ष घालतले। उमा, आजवर दायचीन सगळ्यांचा सगळा व्यवस्थित केला, त्यांचं कार्य व्यवस्थित होऊ नको आणि फक्त त्यांची सून म्हणून नाही, तर त्यांची लेक म्हणून ही जबाबदारी आहे माझी। आणि
ती नीट पार पाडू कस व्हाई. लाली, थँक्यू सो मच. किती हलक्या कानाची आहेस ग तू. आधीचा अनुभव असूनही तू चांगलीच गळायला लागलीस. खोतांच्या घरात ठिणगी तर टाकली, आता ती पेट घेऊन लवकरात लवकर त्याचा भडका उडेल आणि रघुनाथ खोत तुझा अहंकार त्यात जळून खाक होईल. एक दिवस नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं, मेघना सचदेव नाव लावणार नाही. मार्क माय वर्ड्स. ओवी, काय म्हणाले गो डॉक्टर? इम्प्रूव्हमेंट आहे म्हणाले. डॅडशी खूप वेळ बोलत होते ते ऍक्च्युली. विजयराव सोबत होते ना, ता एक बरा झाला. त्यांका पण सगळा कळूकच व्हाया ना. तुझ्या काळजीपोटी धावत इले ते. डॉक्टरांशी बोलल्यावर जरा काळजी कमी झाली असेल त्यांची. ओवी, आता असा छान आराम कर, म्हणजे ठणठणीत बरा होशील लवकर. मावशी, तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली म्हणून मी आता पुन्हा माझ्या पायावर उभी राहू शकते. हे अगदी बरोबर आहे उमा. त्या तू खरंच तिची खूप काळजी घेतलीस. ओवी, अशी माणसं आयुष्यात असायला भाग्यच लागतं. आता बघ ओवी, तू हळूहळू स्वतःच्या गोष्टी सगळ्या स्वतः करायला लागशील आणि मग लंडनलाही जाशील. ओवी, डॉक्टरांची परवानगी घेतलीस ना? झारू, अगं ऍक्च्युली विसरले मी नेक्स्ट टाइम चेकअपला जाईन तेव्हा आठवण करून देशील ना? हो. उमाताई, उमाताई. काय गो? उमाताई, अहो दायच्याच्या दिवस कार्याचं कसं काय करायचंय? दादानी सगळी जबाबदारी लालीताईंवर टाकली. अहो लालीताईंनी कधी 4 माणसांचा स्वयंपाक सुद्धा केलेला नाहीये घरात, ना कधी कोणाची उठबस. आता अचानक हे एवढं सगळं कसं काय करणार आहेत त्या? आणि मगाशी तो यादीचा कागद सुद्धा फाडून ठेवलाय. त्या कागदाचे तुकडे सुद्धा उचललेले नाहीये, तसेच पडलेत तिथे. उचलणार होते पण नाही का तुम्ही उचलायला गेलात आणि तुम्हाला थांबवलं. मी पण पुढे नाही गेले बाई. चारू, तुझं काय? तू काही काम करतेस का आता? अगं मंजू आत्या, ते मी आवरावर करत होती. हे काय, मी सगळं आवरून ठेवते. काय ना, ओवी फिरत असते ना, उगाचच तिला त्रास नको म्हणून सगळं आवरून ठेवते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.